नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उमेद आयएसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकतीच काही निर्णय घेतले, ज्यामध्ये ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संपूर्ण अशा पद्धतीची व्यवस्थित तयारी असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्या संदर्भातलं एक दुसरं परिपत्रक ज्याला आपण प्रसिद्धी पत्रक म्हणतो, त्या प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून ह्या ऑनलाईन परीक्षेच्या संदर्भात असलेला जो संपूर्ण विषय आहे तो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्याला क्लिअर करून दिलेला आहे की कशा पद्धतीनं परीक्षा होणार आहे आणि त्याचं आयोजन कोण करणार आहे. प्रश्नपत्रिकेच्या बाबतीतला जो काही आपला संभ्रम आहे तो दूर करण्याचा एक प्रयत्न या प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. ही बाब इथे या ठिकाणी आपण समजून घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. आता हे जे प्रसिद्धी पत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने काढलेलं आहे, हे प्रसिद्धी पत्रक इथे 26 जून म्हणजे आज रोजी आजच हे परिपत्रक आहे. 26 जून 2026 ला हे परिपत्रक म्हणजेच प्रसिद्धी पत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने काढलं. ओके, विषय काय आहे पहा. विषय आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 तसेच 26 मधली ही परीक्षा जी आता जाहिरात आली 2619 पदांची महाराष्ट्र संयुक्त गट क पूर्व परीक्षेच्या संदर्भानं जी जाहिरात आली, जी परीक्षा 27 सप्टेंबर पासून पुढे होणार आहे, जिला नॉर्मलायझेशन लागू असणार आहे, त्या परीक्षा आणि आगामी सर्व पूर्व परीक्षा इथे काय म्हटलेलं आहे, आगामी म्हणजे 2027 पासून पुढे, करेक्ट, पुढे सर्व पूर्व परीक्षा, फक्त पूर्व परीक्षेचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. संगणक प्रणालीवर आधारित म्हणजे कम्प्युटर बेस अर्थातच सीबीटी पद्धतीने आयोजित करण्याबाबत हे काय आहे, प्रसिद्धी पत्रक आहे. आता या ठिकाणी आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यामध्ये ज्या काही बाबी आपल्याला दिलेल्या आहेत त्या स्टेप बाय स्टेप सर्व व्यवस्थितपणे समजून घेण्याचा प्रयत्न करू. कारण या ज्या सगळ्या सूचना आपल्याला दिलेल्या आहे, या ज्या सर्व बाबी प्रसिद्ध केलेल्या आहे, या सर्व उमेदवारांसाठी समान पातळीवर आहे. त्यामुळे एखाद्याला याचा अर्थ समजला नसेल वाचल्यानंतर, किंवा हे प्रसिद्धी पत्रक वाचल्यानंतर सुद्धा आपल्या मनामध्ये काही संभ्रम असेल, तर तो क्लिअर करून देणे हा या व्हिडिओ घेण्यामागचा खरं तर उद्देश आहे. ही बाब इथे लक्षात घ्या. स्टेप बाय स्टेप आपण सर्व व्यवस्थितपणे समजून घेऊ. तरीही काही तुमच्या अडचणी असतील तर तुम्ही फोन मेसेज करू शकता किंवा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न त्या ठिकाणी टाकू शकता, ज्यावर मी स्वतंत्र तुम्हाला बोलेल. बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 25 जून 2026 रोजी गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची 2619 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून ती संगणक प्रणालीवर आधारित घेण्यात येणार आहे, जी की जाहिरातीमध्येच आपल्याला सांगितलेलं होतं. ओके, त्यामध्ये कुठेही काही अडचण आहे का, तर मुळीच अडचण नाही. पुढे काय म्हणते बघा, 2 नंबरचा मुद्दा आहे, राज्य शासनाच्या दिनांक 5 मे 2026 रोजीच्या शासन निर्णयान्वये 5 मे 2026 म्हणजेच काय, म्हणजेच 13 एप्रिल 2026 ला मंत्रिमंडळाचा जो निर्णय झाला त्याचा GR प्रसिद्ध झाला. 5 मे 2026 म्हटल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की सरळ सेवेची सगळी पदभरती टप्प्याटप्प्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे जाण्याच्या बाबतीमध्ये जो GR होता, ज्या GR मध्ये 221 पदांच्या 221 पेजच्या त्या सगळ्या PDF मध्ये भरपूर साऱ्या बाबी आपण क्लिअर करून दिल्या होत्या तुम्हाला. रोजीच्या शासन निर्णयान्वये भरती प्रक्रियेमध्ये व्यापक सुधारणा रिक्रुटमेंट रिफॉर्म्स करण्यात आल्या असून आता ज्यावेळेस आपण काहीतरी बदल करतो किंवा रिफॉर्म करतो, आपण इतिहासामध्ये सोशल रिफॉर्म अभ्यासलेले आहे, त्यामुळे रिफॉर्म आपल्यासाठी नवीन नाही आहे आणि ते स्वीकारले पाहिजे. रिक्रुटमेंट रिफॉर्म करण्यात आल्या असून आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या सेवा म्हणजे सर्व्हिसेस
संवर्ग, पदसंख्या व उमेदवारांची संख्या यामध्ये पुढील काळात मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होणार आहे. तो GR व्यवस्थितपणे आपण समजून सांगितलेला आहे. ज्यांना 5 मे 2026 चा GR स्पष्टपणे समजला नाही त्यांनी आपल्या व्हिडिओच्या त्या सगळ्या सिरीज मध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता. ओके, त्यामध्ये सर्व बाबी मी क्लिअर करून दिल्या तेव्हाच 5 मेलाच. यामुळे विद्यमान ऑफलाईन परीक्षा पद्धतीद्वारे सर्व परीक्षा विहित कालमर्यादेमध्ये घेणे जिकिरीचे होणार आहे. येता येणार नाही का आयोगाला? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेता येतात, मात्र सर्व्हिसेसची संख्या वाढलेली आहे, संवर्गांची संख्या वाढलेली आहे, पदांची संख्या वाढलेली आहे आणि काय तर फॉर्म भरणाऱ्या उमेदवारांची संख्या सुद्धा वाढलेलीच आहे किंवा वाढणारच आहे. त्या कंडिशन मध्ये आपण एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित असणाऱ्या उमेदवारांच्या संदर्भामध्ये घेत असलेली परीक्षा विहित कालमर्यादेमध्ये पूर्ण करायची असेल तर आपल्याकडे ऑफलाईनचा पर्याय हा बाजूला ठेवून ऑनलाईन पद्धतीनेच आपल्याला पुढे जावं लागेल, असं कुठेतरी या निष्कर्षाप्रत महाराष्ट्र लोकसेवा आयोग आलं असल्याचं आपल्याला या प्रसिद्धी पत्रकावरून दिसते. हे माझं वैयक्तिक मत नाहीये. मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने हे जे प्रसिद्धी पत्रक काढून दिलं त्याचा प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक वाक्याचा गर्भित असलेला, अभिप्रेत असलेला अर्थ समजून सांगत आहे. ही बाब इथे लक्षात घ्या. ओके, हे माझं अनालिसिस नाहीये किंवा माझं वैयक्तिक मत सुद्धा नाहीये. हे आपल्याला सर्वांसाठी, बरं का, सर्वांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सांगितलेल्या बाबी आहे. पुढे काय म्हणतं बघा, 3 नंबरचा पॉइंट म्हणजेच काय, इथे एक गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे. ऑफलाईन परीक्षा पद्धतीद्वारे सर्व परीक्षा विहित कालमर्यादेमध्ये, सर्वात महत्वाची गोष्ट, ऑफलाईन घेता येणार का? घेता येऊ शकतं, मात्र कालमर्यादेची अडचण आहे. म्हणजे ती प्रोसेस कमी काळात पूर्ण झाली पाहिजे. जर पूर्व आणि मुख्य ऑब्जेक्टिव्ह टाईपच्या परीक्षा असतील तर ते 6-7 महिन्यामध्ये पूर्ण प्रोसेस त्याची कंप्लीट झाली पाहिजे आणि ज्या पदांना मुलाखती आहे ते 9 ते 11 महिन्यापर्यंत या कालमर्यादेमध्ये पूर्ण प्रक्रिया पार पाडून त्यांची शिफारस यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शासनाकडे गेली पाहिजे. उमेदवारांना लवकरात लवकर जॉईनिंग मिळाल्या पाहिजे. हा खरं तर उद्देश आहे. ही बाब इथे लक्षात घ्या. पुढे बघा, सध्या आयोगामार्फत दरवर्षी, मी परत आपण ऑनलाईनच्या आणि ऑफलाईनच्या गडबडीवर निश्चितपणे बोलू, त्यात काही दुमत नाही, मात्र इथे या प्रसिद्धी पत्रकामध्ये काय म्हटलं ते समजून घेऊ. सध्या आयोगामार्फत दरवर्षी सुमारे 6 ते 7 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येते सध्या. तथापि शासनाच्या सुधारणा धोरणानुसार आगामी काळात ही संख्या 4 ते 5 पट वाढण्याची अपेक्षा असून, म्हणजे 7 चोक किती 28, 6 चोक किती 24, म्हणजे दरवर्षी 25,000पेक्षा जास्त पदांची पदभरती होणार आहे. क्लिअर? जागा किती येणार आहे आता कोणी विचारू नका, कारण महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेच आपल्याला सांगितलेलं आहे. कमीत कमी किती 4 ते 5 पट ही वाढण्याची शक्यता आहे. त्यानुसार परीक्षार्थींची संख्या देखील लक्षणीय वाढणार आहे. ऑफलाईन परीक्षांसाठी जिल्हास्तरीय शाळा, महाविद्यालयावर अवलंबून राहावे लागते. परीक्षा केंद्राची मर्यादित उपलब्धता, शैक्षणिक सत्रामुळे केंद्र उपलब्ध न होणे, प्रश्नपत्रिका छपाई, वाहतूक, सुरक्षा व मनुष्यबळ यामुळे परीक्षा प्रक्रियेस विलंब होण्याची शक्यता वाढते. आलं का लक्षात? ओके, याचं कारण सुद्धा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्याला सांगितलेलं आहे, एकदम क्लिअर केलेलं आहे. 4 नंबरचा पॉइंट, या पार्श्वभूमीवर आयोगाने पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित, म्हणजे कम्प्युटर बेस ज्याला आपण CBT म्हणतो, या पद्धतीने घेण्याचे नियोजन केले आहे. या पद्धतीमुळे परीक्षा प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, सुरक्षितता, कार्यक्षमता आणि वेग वाढण्यास मदत होईल. म्हणजे ट्रान्सपरन्सीच्या बाबतीत कुठेही अडचण नसेल, त्यानंतर कार्यक्षमता, सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये काही अडचण नसेल आणि वेग सुद्धा वाढेल असं म्हटलेलं आहे. उत्तर पत्रिकांचे संगणकीय मूल्यमापन, जलद निकाल प्रक्रिया, सर्वात महत्वाचा पॉइंट आहे हा, जलद निकाल प्रक्रिया, कारण यावर काम झालंच पाहिजे. प्रश्नपत्रिकेची गोपनीयता,
आणि डिजिटल सुरक्षा यामुळे भरती प्रक्रिया अधिक विश्वासार्ह व कालबद्ध होईल. दुसरा महत्वाचा शब्द म्हणजे कालबाह्य आणि विश्वासार्ह. कालबद्ध म्हणजे त्या टाइम बॉन्ड मध्ये ते सगळं पूर्ण झालं पाहिजे. आयोगाच्या प्रत्येक संवर्गाची भरती प्रक्रिया शक्यतो त्याच वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सीबीटी पद्धत अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. म्हणजे 2026 ची जाहिरात आहे, तर 2026 मध्येच तिची पूर्ण प्रक्रिया पार पडली गेली पाहिजे आणि काय झाल्या पाहिजे, निवड याद्या प्रसिद्ध झाल्या पाहिजे. 5 नंबरचा मुद्दा समजून घेऊ. देशातील अनेक प्रमुख राष्ट्रीय परीक्षा संस्था जसे की कर्मचारी निवड आयोग म्हणजे एसएससी, स्टाफ सिलेक्शन कमिशन आपण त्याला म्हणतो, रेल्वे भरती मंडळ, आरआरबी, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, आयबीपीएस, कॅट, जेडबलई, यूजीसी नेट, एमएचसीईटी या सर्व संस्था अनेक वर्षापासून यशस्वीपणे सीबीटी पद्धतीने परीक्षा घेत आहेत. तसेच केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, बिहार, हिमाचल प्रदेश या राज्य लोकसेवा आयोगाकडूनही गट अ, गट ब व गट क पदासाठी सीबीटी परीक्षा नियमितपणे घेतल्या जात आहे. म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या सर्व वेगवेगळ्या एजन्सी किंवा संस्थांच्या माध्यमातून ज्या विविध सीबीटी होतात त्याचा अभ्यास अगोदर केलेला आहे, त्यानंतरच हा निर्णय घेतलेला आहे. ही बाब इथे लक्षात घ्या. पुढे आपण जाऊ. 6 नंबरचा पॉइंट आहे, एकापेक्षा अधिक सत्रामध्ये परीक्षा घेतल्यास उमेदवारांच्या गुणांचे नॉर्मलायझेशन करण्यात येणार आहे. यासाठी आयआयटी बॉम्बे सारख्या राष्ट्रीय स्तरावरील तज्ञ संस्थांचे तसेच शासनाच्या सांख्यिकी क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन वैज्ञानिक, पारदर्शक व न्याय पद्धतीने सूत्र निश्चित करण्यात येईल. याबाबतची सविस्तर कार्यपद्धती आयोग स्वतंत्रपणे प्रसिद्ध करेल. म्हणजे हे कशा पद्धतीने आपल्याला नॉर्मलायझेशन होणार आहे त्याचं जे काही सूत्र असेल ते निश्चितपणे स्वतंत्र प्रसिद्धी पत्रक देऊन आपल्याला त्या ठिकाणी प्रसिद्ध करेल असं म्हटलेलं आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणी गुणांचे समानीकरण म्हणजे नॉर्मलायझेशन ही प्रक्रिया कायदेशीर, न्यायसंगत व वैध असल्याचं स्पष्ट केलेलं आहे. कोणी म्हटलेलं आहे? सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने म्हटलेलं आहे. आणि भारतामध्ये सुप्रीम आहे, सर्वोच्च आहे, त्यापेक्षा कोणी मोठं नाही आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी एका प्रकरणामध्ये अशा नॉर्मलायझेशनच्या प्रकरणामध्ये आपलं मत देताना सांगितलेलं आहे की समानीकरण म्हणजे नॉर्मलायझेशन ही प्रक्रिया कायदेशीर आहे, न्यायसंगत आहे आणि वैध असल्याचं सुद्धा त्या ठिकाणी माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं, ज्याचा आधार आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला. तसेच राष्ट्रीय स्तरावर ऑफलाईन परीक्षांमधील पेपर फुटीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने डॉक्टर के राधाकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली हाय लेवल कमिटी ऑफ एक्सपर्ट नियुक्त केली होती. या समितीने मोठ्या प्रमाणातील परीक्षा भविष्यात सीबीटी पद्धतीने आणि विविध सत्रामध्ये घेण्याची शिफारस केली. त्यानुसार नीट 2027 देखील सीबीटी पद्धतीने आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ओके, पुढे जाऊ. चला, 7 नंबरचा मुद्दा आहे, आयोगामार्फत दिनांक 1 डिसेंबर 2022 पासून आतापर्यंत, कधीपासून? 1 डिसेंबर 2022 पासून आतापर्यंत 138 संवर्गाच्या सरळ सेवा व विभागीय परीक्षा सीबीटी द्वारे यशस्वीरित्या घेण्यात आल्या आहेत. म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने, बरोबर आहे, 2022 पासून आतापर्यंत 138 संवर्गाच्या सरळ सेवा व विभागीय मर्यादित परीक्षा त्या ठिकाणी घेण्यात आलेल्या, ज्यामध्ये 14 मेला तुम्हाला उल्लेख करून सांगतो, पेपर सुद्धा आहे आपल्या ग्रुपवर पाठवून देतो, तुम्ही बघा. 14 मेला डिपार्टमेंटल सीडीपीओ म्हणजे मर्यादित विभागीय परीक्षेची परीक्षा झाली. म्हणजे महिला व बालविकास अधिकारी पदाची परीक्षा झाली, ती सुद्धा अशी सीबीटी झालेली होती. ही बाब इथे लक्षात घ्या. 2 सत्रामध्ये परीक्षा झाली. तसेच पुढील 3 महिन्यात आणखी 81 संवर्गाच्या परीक्षा सीबीटी पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे आयोगास या प्रणालीचा पुरेसा अनुभव उपलब्ध आहे. महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ही चाळणी परीक्षा असून विविध सत्रामध्ये सीबीटी द्वारे घेण्यात येणार असली तरी मुख्य परीक्षा मात्र एकाच सत्रामध्ये घेण्यात येणार आहे. मुख्य परीक्षा कशी घेण्यात येणार आहे? एकाच सत्रामध्ये घेण्यात येणार आहे. ही बाब इथे लक्षात घ्या. ओके, कारण मुख्य परीक्षेसाठी तुलनेनं संख्या ही कमी असते आणि पूर्व परीक्षेला खूप जास्त असते. 8 नंबरचा मुद्दा, सीबीटी परीक्षा आयोजित करताना तांत्रिक सेवा पुरवठादार संस्था, शासकीय व खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालय, तंत्रनिकेतन इत्यादीच्या संगणक प्रयोगशाळांचा वापर परीक्षा केंद्र म्हणून केला जाईल. म्हणजे तुमचं सेंटर कुठे असेल? नंबर 1
तांत्रिक सेवा पुरवठादार संस्था. आता यामध्ये कोण कोण येतं हे अजून आपल्याला माहिती नाहीये. ओके. त्यानंतर शासकीय व खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज. त्यानंतर तंत्रनिकेतन, जे काही टेक्निकल सगळे इन्स्टिट्यूट आहे ते त्या ठिकाणी येतील, म्हणजे ITI सहित इत्यादींच्या संगणक प्रयोगशाळांचा वापर परीक्षा केंद्र म्हणून केला जाईल. तथापि परीक्षेचे संपूर्ण नियोजन, प्रश्नपत्रिकेची गोपनीयता, परीक्षा संचलन, केंद्र प्रमुख, पर्यवेक्षक, पोलीस बंदोबस्त, कमांड अँड कंट्रोल सेंटरद्वारे देखरेख आणि संपूर्ण प्रशासकीय नियंत्रण आयोगाकडेच राहील, ही बाब इथे लक्षात घ्या. परीक्षा जरी कुठे होत असेल, शाळा महाविद्यालयामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये होत असेल, तरी त्याचं सगळं कंट्रोलिंग हे आयोगाकडे आहे. म्हणजे प्रश्नपत्रिका काढण्यापासून ते पोहोचवण्यापासून, त्यावर तिथे पर्यवेक्षक, केंद्र प्रमुख, पोलीस बंदोबस्त आणि ज्या पद्धतीने आता ऑफलाईन मध्ये संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची असते, त्या पद्धतीनंच परीक्षा त्या ठिकाणी घेतली जाणार आहे. तसेच परीक्षा केंद्राचे सीडॅक मार्फत सुरक्षा परीक्षण, सिक्युरिटी ऑडिट करण्यात येईल. परीक्षेनंतर प्रत्येक उमेदवाराला त्याची रिस्पॉन्स शीट त्याच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल, ही बाब इथे लक्षात घ्या. ओके, चालेल. पुढे 9 नंबरचा पॉइंट आहे. याशिवाय आयोगामार्फत 2027 पासून महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ व गट ब, महाराष्ट्र गट ब अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा तसेच गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा वर्षातून 2 पेक्षा अधिक वेळा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी CBT पद्धतीचा अवलंब अपरिहार्य आहे, म्हणजे त्याला टाळताच येत नाही. आलं लक्षात? म्हणजे काय, इथून पुढे सर्व पूर्व परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने होईल. जर ऑनलाईन पद्धतीने झाल्या तर वेळेत निकाल लागेल, कालमर्यादेमध्ये संपूर्ण कामकाज पार पडेल, असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं मत आहे, ज्यातून विद्यार्थ्यांचा ताण कमी होईल असं महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणतं. 10 नंबरचा पॉइंट, वरील सर्व बाबी विचारात घेता आयोगामार्फत पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित म्हणजे CBT पद्धतीने घेण्याचा निर्णय हा वेळेची गरज, राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम पद्धती, न्यायालयीन मान्यता, तांत्रिक सुरक्षितता आणि वेळबद्ध भरती प्रक्रिया या सर्व दृष्टीने योग्य, न्याय व आवश्यक आहे. त्यामुळे उमेदवारांनी कोणताही संभ्रम न बाळगता CBT द्वारे घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 संदर्भात परीक्षेची तयारी करावी. इथे महेंद्र हरपाळकर साहेब, सचिव महाराष्ट्र लोकसेवा आयोग, यांनी आपल्याला या प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून आपले ऑनलाईनच्या संदर्भामध्ये असलेले सगळे प्रश्न या ठिकाणी क्लिअर केले. नंबर 1 एक बाब आपल्याला सांगितलेली आहे की ज्या वर्षीची जाहिरात आहे त्याच वर्षी ती पूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण करणे हा उद्देश आहे. बरोबर आहे. येणाऱ्या काळामध्ये सध्या स्थितीमध्ये 6 ते 7 हजार पदांची पदभरती दरवर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ऍव्हरेजली होते. आता सरळ सेवेची बरीचशी पदं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे गेल्यामुळे याची संख्या 4 ते 5 पटीने वाढणार आहे. म्हणजे कमीत कमी 25,000 30,000च्या वर पदांची संख्या ही होणार आहे आणि तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दरवर्षी परीक्षा घेऊन त्याच वर्षी त्याचा निकाल जर लावायचा असेल तर ऑनलाईन शिवाय पर्याय नाही, असं या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सांगितलं. आणि CBT द्वारे ज्या काही वेगवेगळ्या संस्था परीक्षा घेतात त्यांचाही अभ्यास त्यांनी केला आणि आतापर्यंत 100 पेक्षा जास्त जवळपास 138 संवर्गाच्या वेगवेगळ्या परीक्षा CBT द्वारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतली. नुकतीच 14 मे 2026 ला डिपार्टमेंटल CDPO म्हणजे मर्यादित विभागीय जिल्हा महिला व बालविकास अधिकारी या पदांसाठी झालेली जी परीक्षा आहे ती सुद्धा मुंबईमध्ये एकाच केंद्रावर CBT द्वारे घेण्यात आलेली आहे. ही बाब इथे लक्षात घ्या. म्हणजे तुमचं सेंटर आयन डिजिटल झोन सुद्धा असण्याची शक्यता नाकारता येत नाही, ही बाब इथे लक्षात घ्या. अशा पद्धतीनं आपल्या परीक्षा इथून समोरच्या सर्व ज्या पूर्व परीक्षा आहेत त्या ऑनलाईन पद्धतीने पार पडतील आणि मुख्य परीक्षा ही एकाच शिफ्ट मध्ये होणार आहे. पूर्व परीक्षा मल्टिपल शिफ्ट मध्ये होणार आहे, म्हणजे एकापेक्षा जास्त शिफ्ट मध्ये होणार आहे. त्यासाठी नॉर्मलायझेशन असेल आणि जर एकाच सत्रामध्ये मुख्य परीक्षा होत आहे याचा अर्थ त्या ठिकाणी नॉर्मलायझेशन नसेल, ही बाब इथे लक्षात घ्या. अजून काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंटच्या माध्यमातून निश्चितपणे विचारण्याचा प्रयत्न करा आणि तुमचे जे काही इतरही प्रश्न असतील
तर डॉक्युमेंटच्या संदर्भात किंवा अजून काही अडचणी असेल तर त्यावर तुम्ही कमेंट करा, म्हणजे मला दुसरा व्हिडिओ घेताना निश्चितपणे त्या कमेंटचा आधार घेता येईल आणि तुमचे प्रश्न निश्चितपणे आपल्याला क्लिअर करता येईल. आता इथे यामध्ये काही बदल होईल का, हा सुद्धा एक संभ्रम विद्यार्थ्यांच्या मनामध्ये गट क संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात आल्यानंतर होता. गट क संयुक्त पूर्व परीक्षेच्या जाहिरातीनंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने हे प्रसिद्धी पत्रक काढलं आणि यानंतर एक पत्रकार परिषद घेऊन सुद्धा माननीय अध्यक्ष भीमनवार साहेब यांनी त्या ठिकाणी आपल्याला या सगळ्या संदर्भामध्ये आपला जो विषय आहे तो क्लिअर करून दिलेला आहे. त्यामुळे इथून येणाऱ्या सर्व म्हणजे गट क पूर्व परीक्षेपासून 2027च्या सर्व पूर्व परीक्षा वर्षातून 2 ते 3 वेळा होणार आहे, म्हणजे ती संधी उमेदवारांना लाभणार आहे. आणि सोबतच या सर्व पूर्व परीक्षा वेगवेगळ्या टप्प्यामध्ये होणार आहे. त्यासाठी नॉर्मलायझेशन असणार आहे आणि तिथे आपल्याला कम्प्युटर बेस्ड टेस्टच सोडवावी लागणार आहे, ही बाब इथे लक्षात घ्या. मात्र प्रश्नपत्रिका कोण काढेल तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग काढेल. पूर्ण परीक्षा कोणाच्या अंडर किंवा कोणाच्या कंट्रोलमध्ये होणार आहे तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्याच कंट्रोलमध्ये होणार आहे. त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असणार आहे, त्या ठिकाणी पर्यवेक्षक असतील, केंद्र प्रमुख असतील, त्या सगळ्या नेमण्याच्या जबाबदारी वगैरे सर्व बाबी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडेच होणार, त्यांच्याच माध्यमातून होणार आहे. ही बाब इथे आपल्याला या प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पष्ट करून दिलेला आहे, क्लिअर करून दिलेला आहे. ही बाब इथे लक्षात घ्या. चला, आजच्या या सत्रामध्ये मी इथेच थांबतो, पण जाता जाता तुम्हाला एकच सांगेल की परीक्षा ऑनलाईन होऊ द्या किंवा परीक्षा ऑफलाईन होऊ द्या, परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोग घेत आहे याचा अर्थ परीक्षा पारदर्शक पद्धतीनेच होणार आहे, यात कुठेही शंका नाही. ही बाब इथे लक्षात घ्या. मात्र ऑनलाईनच्या बाबतीमध्ये जो काही वेगवेगळ्या संस्थांनी परीक्षा कंडक्ट केली त्यावेळेस जो काही गोंधळ उडला, तशा पद्धतीचा गोंधळ हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून कधीच उडणार नाही, ही बाब इथे लक्षात घ्या. आणि परीक्षा ऑनलाईन जरी झाली, परीक्षा ऑफलाईन जरी झाली तरी विद्यार्थी तोच पास होईल जो या परीक्षेचा संपूर्ण सिलेबस व्यवस्थितपणे अभ्यासेल, व्यवस्थितपणे त्याचे नोट्स काढेल, व्यवस्थितपणे त्याला रिव्हिजन करेल, मल्टिपल वेळेस रिव्हिजन करेल, संकल्पना क्लिअर करून घेईल, आकडेवारी पाठ करेल, महत्वाच्या सनावळा पाठ करेल आणि भरपूर सराव करेल आणि आत्मविश्वासाने परीक्षा केंद्रावर पोहोचेल. तोच विद्यार्थी परीक्षा ऑनलाईन होऊ द्या किंवा परीक्षा ऑफलाईन होऊ द्या, तोच विद्यार्थी त्या ठिकाणी काय होईल, उत्तीर्ण होईल आणि त्या पदाचा हकदार होईल. 2026 मध्ये 2027 मध्ये ज्यांचं टार्गेट आहे 2026 आणि ज्यांचं टार्गेट आहे 2027 त्यांनी झपाट्याने अभ्यासाला लागा. आता मोठ्या प्रमाणामध्ये पदसंख्या आपल्याला येताना दिसेल, मात्र अभ्यास कमी पडू देऊ नका, एवढंच मी तुम्हाला आजच्या या सत्रामध्ये जाता जाता सांगेल. लवकरच भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. ऑल दी बेस्ट.